नमस्कार. साम संजीवनीमध्ये मी दीप्ती लेले आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. एखादी गोष्ट माझ्या मनात आली असं आपण बरेच वेळा वापरत असतो असं वाक्य, पण नक्की हे मन कुठे आहे हा प्रश्न मात्र अजूनपर्यंत याची उकल कोणालाच झालेली नाहीये. पण तरी सुद्धा आपण ह्या मनात उत्पन्न होणारी भीती असेल, राग असेल, स्ट्रेस असेल, ताणतणाव असेल, याचा सामना रोज करत आहोतच. ह्या सगळ्याबद्दल नक्की कुठे आहे हे मन, आपला मेंदू कसं काम करतो, मेंदू आणि मन यांचं विश्लेषण याविषयी आज आपल्याला सगळ्याविषयी माहिती देणार आहेत डॉक्टर सचिन देशमुख. आपण त्यांचं सुरुवातीला स्टुडिओमध्ये स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर, तुमचं स्वागत आहे. डॉक्टर सचिन देशमुख गेली 25 वर्ष एक प्रख्यात स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. अल्ट्रासोनोलॉजिस्ट म्हणून वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. गेली 8 वर्ष ते या मेंदू आणि मन या विषयावरती रिसर्च करतात. त्यामुळे आज त्यांच्याकडनं खूप माहिती या विषयातली आपल्याला मिळणार आहे. गेल्या भागात त्यांनी आपल्याला स्ट्रेस, राग, भीती या सगळ्याविषयी खूप छान विश्लेषण त्यांनी केलेलं होतंच. पण आज ते आपल्याला मेंदू आणि मन या विषयावरती माहिती देणार आहेतच. त्याचबरोबर ऑल स्माइल्स फाउंडेशन ही संस्था सुद्धा ते चालवतात. त्या संस्थेमध्ये अर्थातच मनावरती कंट्रोल कसा ठेवायचा, या मनावरती ताबा कसा ठेवायचा याविषयी ते खूप छान मार्गदर्शन करतात. आज आपल्यालाही ते असंच मार्गदर्शन करणार आहेत. तुम्हाला जर काही मनात प्रश्न असतील, तुमच्या मनात येणारे जे प्रश्न असतील ते तुम्ही आम्हाला नक्की विचारू शकता. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 668433333022 हा आहे आपला STD कोड. आणि जाणून घेऊया मग त्यांच्याकडनं ते जे रिसर्च करतायत की मन आणि मेंदू या दोन्ही विषयी त्यांचं जे रिसर्च गेली 8 वर्ष चालू आहे. तर डॉक्टर, या रिसर्चमधनं आपण काय निष्कर्ष काढलेले आहेत, समाजासाठी काय उपयोगी असे निष्कर्ष त्यातनं आलेले आहेत? बघा, प्रश्न पहिला हा आहे की माणसाला मन शोधायची गरज का पडली. तर जोपर्यंत तुम्ही कम्फर्टमध्ये आहात तर तुम्ही तर काही शोधायला जाणार नाही बाहेर. काही 100% काही ना काही डिस्कम्फर्ट झाल्याशिवाय माणूस बाहेर जात नाही शोधायला. बरोबर. आणि हा काहीतरी डिस्कम्फर्ट झाला असेल आणि या डिस्कम्फर्टसाठी माणूस बाहेर शोधायला पडला असेल. बरोबर. की मन आहे तरी कुठे. तर आपण जेव्हा बघू की मन जेव्हा स्ट्रेस येतो त्यावेळेला मनावरती कंट्रोल नाही असं आपण म्हणायला लागतो. बरोबर. मनावरती जेव्हा कंट्रोल नाही तेव्हा स्ट्रेस होता. हा स्ट्रेस म्हणजे नेमका काय? स्ट्रेस ही एक प्रकारची एनर्जी आहे जी शरीरामध्ये तयार होते. बरं. इमोशन, एनर्जी इन मोशन. आपल्या शरीरात घडणारी प्रत्येक ऍक्टिव्हिटी म्हणजे जसं की मी हसतोय किंवा मी रडतोय किंवा माझा काही पचनक्रिया चालू आहे, लघवी तयार होती आहे, एटसेट्रा एव्हरीथिंग, किंवा राग तयार होतोय, स्ट्रेस तयार होतोय, ह्या साऱ्या गोष्टी एनर्जी इन मोशन आहे. बरं. मग ही एनर्जी इन मोशन बनते कशी? तर सगळीकडे आपला हा एकच समज आहे की इफ देर इज लॅक ऑफ माइंड कंट्रोल, म्हणजे तर माइंडवर कंट्रोल नाहीये तर आपल्याला हा प्रॉब्लेम होतो. बरं. आणि जर समजा आपल्याला माइंडवर कंट्रोल आणला आपण तर मग आपोआपच आपल्या साऱ्या इमोशन्स वरती आपला कंट्रोल येईल. आणि वन ऑफ द इमोशन्स इज द स्ट्रेस. तर तो स्ट्रेस सुद्धा आपला कमी होईल जर आपल्या मनावर ताबा आला तर. जर आपल्या मनावर ताबा आला तर पाहाल की आपला रिझल्ट काय काय मिळणार आहेत. पीसफुल अँड हॅपी लाईफ. प्रत्येक माणसाला एक आनंदी जीवन मिळेल. बरोबर. आणि आपण समजा नेशन वाईड पाहिलं तर देर विल बी इन्क्रीज डिसिजन पॉवर अँड प्रोडक्टिव्हिटी. आज आपले पंतप्रधान पण बोलतात या गोष्टींबद्दल की बा आपल्याजवळ एवढं मॅन पॉवर आहे तर त्याचा चांगला उपयोग व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी डिसिजन पॉवर आणि प्रोडक्टिव्हिटी वाढायला पाहिजे. त्याच्यासाठी तुमचं माइंड स्टेबल असेल तरच ते होणार आहे. सो माइंड बिंग स्टेबल इज व्हेरी गुड फॉर देम. किंवा तिसरं, रिडक्शन ऑफ अनवॉन्टेड अँड डिस्टर्बिंग थॉट्स. आता जेव्हा जेव्हा आपण विचार करतो की बा कोणी माणूस परीक्षेमध्ये त्याला जातो आणि त्यावेळेला त्याचं डोकं चालत नाही किंवा त्याला एखादं काम सांगितलं तुम्ही करायला आणि तो ते काम करू शकत नाही, डिस्टर्बिंग थॉट्स आहे. किती ऍक्सिडेंट होतात आहे तुम्ही पाहतात. मोटरसायकल लोक जातात आहे, उडतात आहे. व्हाय दिस हॅपनिंग? तर जेव्हा जेव्हा आपल्या मनावरती नीट कंट्रोल असेल तर थॉट प्रोसेस पण ठीक राहील. बरोबर. किंवा कंट्रोल ऑफ सायकोसोमॅटिक डिसीजेस. म्हणजे पहा की आजच्या घडीला स्ट्रेस या एका गोष्टीमुळे किंवा माइंडवर कंट्रोल नसला ह्या गोष्टीमुळे किती आजार होतात आहे. जे आजार शारीरिक तर आहेतच, लवकर येणारा डायबिटीस झाला, लवकर येणारा हार्ट अटॅक झाला, ब्लड प्रेशर झालं, त्याच्यासोबत सोबत अँझायटी, पॅनिक अटॅक, डिप्रेशन, किती सारे आजार, हे सारे आजार होतात आहे. जर माइंड कंट्रोल आपल्याला मिळाला तर आपण आपोआप या साऱ्या गोष्टींवर मात करू शकतो. किंवा एक दुसऱ्यांच्या बाबतीत, संबंधाच्या बाबतीत तुम्ही बोलाल तर आजकाल संबंध सुद्धा खूप स्ट्रेच झाले. परत येऊन जाऊन गोल फिरून आपण येतोय माइंड कंट्रोलच्या. की माइंड कंट्रोल होत नाहीये म्हणून असं सगळं होत आहे.
माइंड कंट्रोल होत नाहीये असं आपण म्हणतो, पण तुम्ही आता जर म्हणालात तसं की माइंड कंट्रोल करण्यासाठी मेमरी किंवा म्हणजे त्याच्याविषयी तुम्ही आता खरं म्हणजे बोलत होतात, तर मनावरती आधी मुळात कंट्रोल कसा ठेवायचा ह्याच्याविषयी काही संशोधन झालेलं आहे का? मग आपण मेमरीकडे पण जाऊया. मुळात असं मला आधी विचारावंसं वाटतं. हा बघा, जेव्हा मन शोधायला मी बाहेर निघालो, मी याच्यावरती 8 वर्षापासून रिसर्च करत आहे. बरोबर. तर मन असं शोधायला गेल्यानंतर मला कुठे जेव्हा ते सापडलं नाही, तर एक दिवस मी डिक्शनरीमध्ये शोधलं. बरोबर. तर तुम्ही इकडे बघाल तर तुम्हाला डिक्शनरीमध्ये दिसेल की डिक्शनरीमध्ये मनाचं जे मीनिंग आहे ते मेमरी म्हणून दिलेलं आहे. मेमरी. डिक्शनरी मीनिंग ऑफ माइंड इज मेमरी, रिकलेक्शन अँड मेमरी. आणि म्हणून मग मी मेमरीवरती विचार करायला सुरू केला. बरोबर. म्हणजे असं झालं की जर समजा आपण मेमरीवर कंट्रोल केला तर माइंडवर कंट्रोल करणार. कारण असं की जर मिनिंगच माइंडचा मेमरी आहे तर मेमरी कंट्रोल झाला म्हणजे माइंड कंट्रोल झाला. बरोबर. म्हणून मेमरीची डेफिनेशन पाहायला सुरुवात केली तर पॉवर ऑफ प्रोसेस ऑफ रिमेंबरिंग. आता याच्या डिटेलमध्ये न जाता तुम्हाला मराठीमध्ये थोडक्यात समजा सांगितलं की मेमरी ही ऍक्च्युली मला फक्त आठवतं काय आणि मी विसरलो काय ह्याच्या पुरती मर्यादित नाहीये. आपल्या सगळ्यांना असं वाटतं की त्याच्यापुरती ती मर्यादित आहे, परंतु असं नाहीये. तुम्हाला पोलिओ डोस लहानपणी दिला होता, ट्रिपल आणि पोलिओ, तुम्हाला आठवतो का आता? नाही. पण तो काम करतोय. काम करतोय. एबीसीडी लिहिता तुम्ही आता? बरोबर. केव्हा शिकले तुम्ही? आठवत नाही. सो देर आर थाउजंड्स ऑफ थिंग्स इन युअर मेमरी बरोबर. ज्या आतमध्ये आहेत आणि काम करत असतात. ऑल दिस मेमरीज, या मेमरीज ह्यांच्यावरती विचार करून ह्यांचं सायन्स जाणून घेतलं आणि ह्यांच्या सायन्सवरती जर आपण मेमरी कंट्रोल आणला तर आपोआप मनावर कंट्रोल येईल असं आहे. म्हणजे मन आणि मेमरी हे एकच आहे असं तुम्हाला म्हणायचं. राईट. बरं. म्हणून मी म्हणतोय की कंट्रोल ऑफ माइंड हे खूप अवघड आहे. कारण की कुणी काय म्हणतं, कंट्रोल ऑफ माइंड जर तुम्हाला करायचं असेल तर कंट्रोल तुमच्या विचारांवर करावा लागेल. आता कंट्रोल विचारांवरती करायला गेलं तर ते कधी होत नाही पॉसिबल. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट. बट वेन यू थिंक अबाउट मेमरी, जेव्हा केव्हा आपण मेमरीचा विचार करतो, विचार करून पहा की तुम्ही लिहायला शिकले की नाही. मग ते मेमरीच्या जोरावरती लिहिताय. ड्रायव्हिंग करता तुम्ही, स्विमिंग करता तुम्ही, या साऱ्या गोष्टी मेमरी आहे. खरंय. म्हणजे मेमरी क्रिएट करणं आपल्यासाठी खूप इझी आहे. ओके. रादर दॅन कंट्रोलिंग द माइंड. आता माइंड आणि मेमरी एकच आहेत तर आपण मेमरी कंट्रोल करून पाहूया असा मी विचार केला आणि देन आय हॅव गॉट व्हेरी फॅन्टॅस्टिक रिझल्ट्स. अच्छा. येस. काय निष्कर्ष निघाले ते आम्हालाही ऐकायला आवडेल. आजच्या घडीला मन हे कम्प्लिटली व्हेग आहे. मन कोणीही व्यवस्थितपणे आकलन केलेलं नाहीये, डेफिनेशन केलेलं नाहीये, त्याचं लोकेशन माहिती नाहीये, त्याचे कॅरेक्टर्स माहिती नाहीये, ते कसं काम करतं हे पण माहिती नाहीये. परंतु मेमरीच्या बाबतीत असं नाहीये. We know everything about memory and we can manage the memory. मेमरी. ओके. म्हणजे कशा प्रकारे आपण काम करू शकतो त्याच्यावरती? बघा, मन आणि मेमरी ह्यांची आपण आधी काही त्या दोन्ही मधल्या काही गोष्टी समजावून घेऊया. ओके. तर आपल्याला कळेल की फरक कसा आहे. बरं. की मन आणि मेमरी जर एकच आहे पण मन कंट्रोल करायला आणि माइंड कंट्रोल करायला त्या दोन्हीमध्ये फरक कसा आहे ते आपण जाणून घेऊया. नक्कीच. आता इकडे बघाल तर तुम्हाला दिसेल अनस्टेबल माइंड इज अ वीकनेस. बरं. राईट. म्हणजे आता समजा तुम्हाला कोणी विचारलं, कोणी म्हटलं की तुमचं माइंड खूप अनस्टेबल आहे, ते नेहमी पास्टमध्ये जातं, ते नेहमी फ्युचरमध्ये जातं, ते प्रेझेंटमध्ये राहत नाही, हा तुमचा वीकनेस आहे. हो. बट परत इकडे पहा, मी म्हणतोय की अनस्टेबल मेमरी इज युअर पॉवर. ओके. ओके. आता हे कसं काय? हो. आता मी कार चालवतोय, जर माझी मेमरी पास्टमध्ये गेली नाही तर मला कार कशी चालवता येईल? अच्छा. आता मला ओव्हरटेक करायचं आहे तर माझी स्पीड किती, बाजूच्या वाहनाची स्पीड किती, म्हणजे मी गेलो कुठे? फ्युचरमध्ये. बरोबर. मग मी फ्युचरमध्ये गेलो नाही तर मला ओव्हरटेक कसं करता येईल? ओके. मला समजा एक बिझनेस टाकायचा आहे तर जोपर्यंत मी माझ्या पास्टचा विचार करणार नाही की माझ्याकडे काय काय अनुभव आहे, किती पैसे आहेत, काय काय नाही, तोपर्यंत आणि फ्युचरमध्ये या बिझनेसमधून मला काय मिळणार आणि काय मिळणार नाही आहे याचा विचार केल्याशिवाय मला डिसिजन कसं घेता येईल? नक्कीच सर. खूप इंटरेस्टिंग आणि खूप वेगळी माहिती तुमच्याकडनं खरं तर मिळते, ती अशीच जाणून घेत राहणार आहोत. पण आत्ता थोडीशी थांबायची, ब्रेकची वेळ झाली आहे. साम संजीवनीमध्ये इथे घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण बोलतोय डॉक्टर सचिन देशमुख यांच्याशी. मेंदू आणि मन यांच्याविषयी त्यांनी जो काही रिसर्च केलाय त्याविषयी ते आपल्याला सांगतात. डॉक्टर, आपण आता ब्रेकच्या आधी
बोलत होतो की अनस्टेबल माइंड इज वीकनेस आणि अनस्टेबल मेमरी इज पॉवर, हा इतका वेगळा कन्सेप्ट आहे की आत्तापर्यंत म्हणजे गेली अनेक वर्ष प्रत्येकजणच की माझं मन, मी माझ्या मागच्या काही गोष्टी आठवते आणि माझी मेमरी, हा माझा वीकनेस आहे किंवा मला पुढे जाता येतं, हे विचारच कधी कोणी केलेले नाही आहेत. तर ह्याविषयी तुम्ही अजून काय सांगाल आम्हाला? कारण आम्ही इतके दिवस वीकनेस म्हणूनच त्याच्याकडे बघत आलेलो आहोत. नाही, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या खूप वर्ष झाले आपल्याला चुकीच्या शिकवल्या गेल्या आणि त्या इतक्या आतमध्ये खोल रुजलेल्या आहेत की जसं की तुम्हाला म्हटलं की 2+2 तर उत्तर तुमचं आपोआप येईल 4 किंवा पाण्याचं काय आहे तर H2O तुम्ही आपोआप येईल, कारण की ते शिकवल्या गेलं ना लहानपणापासून. तर अशा खूप साऱ्या दुसऱ्या पण गोष्टी आहेत ज्या चुकीच्या शिकवल्या गेल्या, ज्या ऑटोमॅटिक बाहेर येतात आहे, जे तुम्हाला स्वतःला पण नाही कळत आहे. आता परत एकदा इकडे पहा, इथे काय लिहिलेलं आहे, वॉन्डरिंग माइंड इज वीकनेस अँड वॉन्डरिंग मेमरी इज पॉवर. ओके, आता इकडे पहा, आता ह्या पेनकडे पहा. तुम्ही कुठल्या एखाद्या माइंड वर्कशॉपला गेले ना तर तुम्हाला काय सांगतील की तुम्ही या पेनकडे बघा आणि मग तुम्हाला समजावून सांगतील की तुम्ही या पेनकडे 2 सेकंद किंवा 3 सेकंदाच्या पुढे बघूच शकत नाही. आपोआप तुमचं इथून मन उडून दुसरीकडे कुठेतरी जाणार आहे आणि बरोबर कुठे जाणार आहे, की स्टीलचं अजून दुसरं काही आहे का किंवा ह्या कलरचं सिल्वर कलर दुसरं काही आहे का, मग तिथून उडून दुसरीकडे, तिथून उडून तिसरीकडे, तिथून उडून चौथीकडे जाणार आहे. राईट, याला आपण म्हणे वॉन्डरिंग माइंड. आता हिला वीकनेस म्हटलंय, हा तुमचा वीकनेस आहे. आता मला सांगा की ज्या माणसाने बल्ब तयार केला त्यांनी पहिले विचार केला टंगस्टनचा, टंगस्टन नावाचा धातू, तिथून तो उडाला आणि गेला कुठे, की इलेक्ट्रिसिटी दिली तर टंगस्टन मधून लाईट येईल. मग तिथून तो उडाला, इलेक्ट्रिसिटी कुठे तयार होते, धरणामध्ये. आता धरणाचा आणि टंगस्टनचा काही संबंध आहे का? नाही. विचार करून पहा, तुमच्या आजूबाजूला जे काही इन्व्हेन्शन्स तुम्हाला दिसतात आहे ते सारे फक्त वॉन्डरिंग मेमरीमुळे झालेले आहे. अच्छा, म्हणजे आपण उलट असं म्हणतो की एका गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करता येत नाहीये, असं नेहमी शिकवलं गेलेलं आहे. पण तुम्ही त्याच्याबरोबर उलट सांगताय की असं मला औरंगाबादहून जर पुण्याला यायचं आहे किंवा पुण्याहून जर मुंबईला यायचं आहे तर औरंगाबादहून पुण्याला जात असताना मध्ये इंटरलिंकिंग जे काही गावं आहेत त्यांचा पण तर मला विचार करावा लागेल की नाही. नक्कीच. मग हे इंटरलिंकेज म्हणजे माझी जी वॉन्डरिंग मेमरी आहे ती खरं म्हणजे तर माझा पॉवर आहे. माझ्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचण्यासाठी मला वेगळ्या गोष्टींचा सहारा घ्यावा लागतो आणि दॅट इज माय वॉन्डरिंग मेमरी. परत इकडे बघा, आतापर्यंत काय सांगितलं गेलंय आपल्याला, माइंड कंटेंट इज नॉट अवर चॉईस, मेमरी क्रिएशन अँड मेमरी कन्व्हर्शन आर ऑफ अवर चॉईस. आता परत पहा की तुम्ही आज कुठलाही एखादा वर्कशॉप माइंडवरचा जर समजा कुठे अटेंड करायला गेले तर त्या वर्कशॉपमध्ये आपल्याला दाबून सांगितलं जातं की तुमच्या माइंडवर मध्ये काय असायला पाहिजे ह्याच्यावर तुमचा कंट्रोल नाही आहे, तुमच्या आजूबाजूच्या लोकांचा किंवा आजूबाजूच्या परिस्थितीचा कंट्रोल आहे. इथपर्यंत की तुमचं माइंड म्हणजे एक गार्बेज भरलेलं डस्टबिन आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही लोळत आहात. अशा प्रकारच्या गोष्टी मी स्वतः ऐकल्या युट्यूबवर आणि व्हिडिओवर. म्हणजे माझ्याच मनाच्या बाबतीमध्ये मी ऐकतोय की ते गार्बेजची बिन आहे आणि मी त्याच्यामध्ये झोपलेलो आहे. ओके, परंतु जर मी तुम्हाला म्हटलं की तुमची मेमरी कशी बनवायची हे तुमच्या हातात आहे, म्हणजे तुम्हाला माझ्याबद्दल संताप बाळगायचा आहे की न्यूट्रल बनवायचं आहे, मैत्रीत्व ठेवायचं आहे की शत्रुत्व ठेवायचं आहे, ह्या मेमरी कोण बनवू शकतं? तुम्हीच. म्हणजे मला तुमच्या मेमरीमध्ये मित्र म्हणून ठेवायचं की शत्रू म्हणून ठेवायचं हे कोण ठरवणार? ऑफकोर्स हे मीच ठरवणार. म्हणजे माझ्या मेमरीचा कंटेंट पूर्णपणे माझ्या स्वतःच्या ताब्यात आहे. आणि ही गोष्ट जेव्हा लक्षात येईल आपल्या, त्यावेळेला आपल्याला आपल्या मेमरीची पॉवर कळायला लागेल. बरोबर. ओके, इकडे बघा परत अजून पुढची एक गोष्ट, मेंटल पेन इज डिफिकल्ट टू हँडल, असं वारंवार सांगितलं गेलं. बऱ्याच ठिकाणी वाचतो आपण जेव्हा जेव्हा माइंडच्या बद्दल गोष्टी निघतात तेव्हा की मेंटल पेन इज व्हेरी डिफिकल्ट टू हँडल. आता हे मेंटल पेन कोणाला डिस्क्राईब पण करता येत नाही बरं का, की ते कसं होतं काय होतं काय नाही, परंतु हे मात्र वारंवार शब्द येतो की मेंटल पेन मेंटल पेन मेंटल पेन मेंटल पेन अँड यू आर कन्फ्युज्ड. ओके, मग आता इकडे बघा, देर इज नो मेमरी पेन. मेमरी पेन नावाचा प्रकारच नाहीये. देर इज ओनली फिजिकल पेन टू बी डेल्ट विथ. जेव्हा जेव्हा समजा आपण माइंड आणि बॉडीचा विचार करत आहोत तर आपण बॉडीच्या पेनचाही विचार करत आहोत आणि माइंडच्या पेनचाही विचार करत आहोत.
पण आता जेव्हा आपण मेमरीच्या बाबतीत विचार करायला लागलो तर मेमरी सोबत पेन तर नाहीच आहे. म्हणजे आता आपल्याला फक्त शारीरिक पेनच्या बद्दल विचार करायचा आहे. बरोबर. म्हणजे मोर दॅन 50% काम तर तुमचं इथेच सॉल्व्ह झालं आता. बरं. सर तुम्हाला खरं थांबवायचं नाहीये, पण आपल्याला एक फोन आलाय, त्यामुळे आधी त्यांच्याशीही आपण बोलूया. पुष्कर बोलतात आपल्याशी वाशीहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो, माझं नाव पुष्कर आहे. बोला. मी वाशिम बोलतोय आणि माझा एक पहिला प्रश्न असा आहे की काही लोकांना अर्धवट स्वप्न पडतात, म्हणजे कंटिन्युअस नाही, आणि काही लोकांना पूर्ण स्वप्न पडतात, आणि याचं कारण काय? आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की हे माइंड पॅलेस वगैरे किंवा अंगात येणं हे सगळं काय खरं आहे का? म्हणजे त्याचं कारण काय नक्की? हे पहा, आपला जो कन्सेप्ट चालू आहे ना, हा कन्सेप्ट अगदी क्लिअर आहे की आपल्याला माइंड वरतून लक्ष थोडंसं बाजूला करा. बघा, माइंड आहे, माइंड ज्या लोकांच्या ताब्यात आहे ते खूप खुश आहेत, परंतु ज्यांच्या ताब्यामध्ये माइंड नाहीये ते परेशान आहेत. बरोबर आहे. मग असं जर असेल तर मी म्हणतोय की माझा रस्ता घ्या, मेमरीचा रस्ता घ्या. बरोबर. तुम्ही मेमरीचा रस्ता घ्या आणि तुम्हाला तुमचे पूर्ण सोल्युशन मिळणार आहेत. तुमचे स्वप्न सुद्धा तुमच्या मेमरीचाच भाग आहे. जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा आज दिवसभरामध्ये घडलेल्या, काल परवा तेरवा घडलेल्या गोष्टी ह्या लायब्ररीमध्ये रचल्यासारख्या रचल्या जातात. बरोबर. आणि जेव्हा त्या रचल्या जातात, जेव्हा त्यांची जास्ती खळबळ उठते, त्यावेळेला ते वरची थोडा कॉन्शियस लेव्हलला आले की मग ते आपल्याला कळायला लागतात. कारण तुमची झोप ही थोडीशी लाईट होते तेव्हा. बरं. ओके. तर ह्या साऱ्या गोष्टी काय होते की ह्यांचा आणि माइंडचा जेव्हा संबंध जोडतो तो आपण कन्फ्यूज होऊन जातो. बरोबर. पण या सगळ्यांचा संबंध मी सांगतोय तुम्हाला मेमरीशी जोडा, एव्हरीथिंग विल बी क्लिअर. बरं. या सर्व गोष्टी तुमच्यासमोर इतक्या डिमिस्टिफाय, शब्द मी इंग्लिशमध्ये वापरला, डिमिस्टिफाय, की धुकं आहे समजा समोर तुमच्या, धुकं आहे, माइंड नावाचं धुकं आहे. माइंड खूप सुंदर आहे, अंडरस्टूड, पण ज्यांना समजलं त्यांच्यासाठी. प्रॉब्लेम हा आहे की फक्त 5% लोकांना कळलंय. ओके. 95% लोकांना ते माइंड कळतच नाहीये. दे आर कन्फ्युज्ड, इट इज मिस्टिफाईड. व्हॉट आय एम सेइंग इज कम टू सायन्स, मेमरीकडे या. बरोबर. कारण की माइंड इज इक्वल टू मेमरी, डिक्शनरीने सांगितलेलं आहे. बरं. मेमरीचा अभ्यास करा, तुम्हाला माइंड मिळून जाईल. नक्कीच. सर, डॉक्टर, पुढे जाण्याआधी एक छोटंसं अजून असं विचारावं असं वाटतंय मला की तुम्ही आत्ता म्हणालात तसं की माइंड म्हणजे जो पेन असतो तर मेमरी पेन नावाची गोष्ट नाहीये. पण मग बरेच जण असं म्हणतात की मला म्हणजे काय आठवण जी असते की एखाद्यानी केलेला अपमान असेल, राग असेल, तर ते माझ्या मेमरीत आहे आणि ते मी विसरू शकत नाही. तर तो एक प्रकारचा मग त्याला पेन म्हणायचं का, ती आठवण म्हणजे ती कशा प्रकारे पुसली जावी मनातून, असं आपण त्याला काय म्हणू शकतो? ते मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगेल, कारण की ते येणारच आहे. ठीक आहे. आता इकडे आपण अजून एक दोन्ही मधला फरक बघूया की चेंजिंग माइंड अपियर्स व्हेरी डिफिकल्ट व्हाईल चेंजिंग मेमरीज इज व्हेरी इझी. ओके. ओके. कारण आता जेव्हा जेव्हा तुम्हाला कोणी म्हटलं किंवा तुमचं मन बदलावं लागेल, मग तुमचे विचार बदलायला लागतील, मग ते जुने विचार कमी करून नवीन विचार आणि एटसेट्रा, परत ह्या गोष्टी साऱ्या कन्फ्युजिंग व्हायला लागतात आणि जमत नाही काही. पण व्हेन इट कम्स टू मेमरी, परत ते तुमच्या स्वतःच्या हातामध्ये. ओके. कुणाच्या बद्दल किंवा कुठल्याही एखाद्या गोष्टीच्या बद्दल जी मला शिकायचं आहे ती, किंवा एखाद्या माणसाच्या बद्दल जर शत्रुत्व असेल, त्याची जर माझी आजच्या आधी जर मी त्याला हेट करत होतो आणि तो शत्रू होता, आणि जर माझ्या लक्षात आलं की त्याच्यामुळे मलाच अपाय होतोय, तर मी तिला ॲट माय फिंगर टिप्स बदलू शकतो. त्याचा फॉर्म्युला मी तुम्हाला देणार आहे. तो फॉर्म्युला ऐकायचा आहे, पण आता ब्रेकची वेळ झाली आहे. साम संजीवनीमध्ये इथे घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर, ब्रेकच्या आधी तुम्ही एक फॉर्म्युला आम्हाला सांगणार होतात, मेमरीशी संबंधित आपण बोलत होतो, तो काय फॉर्म्युला आहे आम्हाला सांगा. इकडे पहा, गेली 8 वर्ष मी याच्यावरती रिसर्च करत होतो की आपल्याला एक फॉर्म्युला असा काही मिळेल का की जेणेकरून आपल्याला तो सर्वांना लावता येईल. कारण की जेव्हा फॉर्म्युला किंवा सायन्स असेल तर तो सर्वांना लावता येईल. बरोबर. तर मी एक फॉर्म्युला शोधून काढला जो की ऍक्च्युली आईन्स्टाईनच्या फॉर्म्युला सारखा दिसतो, परंतु हा आईन्स्टाईनचा फॉर्म्युला नाही, हा आपला फॉर्म्युला आहे. त्याला आपण आपल्या नावावरती कॉपीराइट केलेलं आहे, दुसरं कोणी ह्याला वापरू शकत नाही. बरं बरं. हा फॉर्म्युला आहे एनर्जी इन मोशन. एनर्जी इन मोशन म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, एनर्जी इन मोशन म्हणजे माझ्या शरीरात घडणारी प्रत्येक क्रिया, श्वासोश्वास, हृदयाची गती, राग येणं, हसणं, आनंद होणं, हीलिंग, इंजुरी, प्रत्येक गोष्ट, या साऱ्या गोष्टी आहेत एनर्जी इन मोशन. बरोबर. तर ह्या साऱ्या गोष्टी जेव्हा एनर्जी इन मोशन आहेत, तर
तर त्यांना आपण हा लॉ लावू शकतो की एनर्जी इन मोशन, परत इकडे पाहता, इज इक्वल टू मास ऑफ मेमरीज इंटू स्पीड ऑफ लाईट इंटू स्पीड ऑफ लाईट. आता बघा, इंटू स्पीड ऑफ लाईट इंटू स्पीड ऑफ लाईट म्हणजे काय? इथे एकदा फक्त परत एकदा पहा तुम्ही की मास ऑफ मेमरीज इंटू स्पीड ऑफ लाईट अँड इंटू स्पीड ऑफ लाईट. आता बघा की स्पीड ऑफ लाईट इंटू स्पीड ऑफ लाईट म्हणजे गती किती झाली तुम्ही मोजू पण शकत नाही. खरंच. समजा मेमरी इथे आहे आणि इथून ती शरीरावरती आली, म्हणजे इथे ती फिलिंग आहे आणि शरीरावरती आली तेव्हा इमोशन झाली. एनर्जी इन मोशन, फिलिंग आणि एनर्जी इन मोशन. स्पीड कुठली? स्पीड आहे स्पीड ऑफ लाईट इंटू स्पीड ऑफ लाईट. म्हणजे इथे आणि इथे जे घडतात दोन्ही मध्ये प्रॅक्टिकली स्पीकिंग फक्त 0 सेकंदचाच फरक आहे. आता विचार करून बघा की जेव्हा तुम्ही एखाद्या माणसाबद्दल हेट्रेड आहे तुम्हाला किंवा एखाद्या राग संताप आहे, तो समोरून जाऊ द्या, तुमच्या अंगावर किती वेळामध्ये तो संतापतो? ऍक्च्युली काही सेकंदात, म्हणजे सेकंद पण नाही, फ्रॅक्शन ऑफ सेकंड. फ्रॅक्शन ऑफ सेकंड, फ्रॅक्शन ऑफ सेकंड. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी जो फॉर्म्युला सांगतोय तो लॉजिकली तुमच्या लक्षात यायला लागेल की तुम्ही एखाद्या माणसाच्या संदर्भात जर तुमच्या इतक्या साऱ्या हॅट्रेडच्या मेमरीज असतील, इतक्या न्यूमरिकली बोलतोय मी, अंक वाईज, अंक गणित वाईज बोलतोय मी, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 10,000. समजा माझ्या एखाद्या माणसाच्या बद्दल मी 10,000 वेळेस बोललोय की हा माणूस खराब आहे, हा माणूस बेकार आहे. आता त्या माणसासारखा माणूस जरी समोरून गेला कुठूनही, तर तो स्पीड ऑफ लाईटनी माझा मेंदू ग्रास्प करणार आहे, मेमरीमध्ये जाऊन पाहणार आहे की या माणसाच्या बद्दल मेमरी काय आहे, आणि ती जर मेमरी हॅट्रेडची असेल तर एका फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये माझ्या शरीरावरती डिस्कम्फर्ट नावाचं इमोशन, म्हणजे स्ट्रेस नावाचं इमोशन ते आणणार आहे. आणि हा फॉर्म्युला आपला कॉपीराईट आहे. आणि हा फॉर्म्युला वापरून आपण तुम्हाला हे समजून देऊ की तुमची मेमरी कशी तुमच्या अगेन्स्टमध्ये काम करते आणि कसं आपल्याला तिला बदलायची गरज आहे. बरोबर. पण म्हणजे मेमरीवरती आपण जर काम केलं तर आपल्या मनावरती कंट्रोल येऊ शकेल असं तुमचं ह्याच्याबद्दल म्हणणं आहे? म्हणजे मेमरीवर आपल्याला काम करायला पाहिजे जास्त. 101%, 101%. की जर समजा मी जो बोलतो आहे हा फॉर्म्युला हा 100% लोकांना लागू होणार आहे. आपण कुठल्याही दुसरीकडे गेल्याच्या नंतर 5 किंवा 10% किंवा 15% लोकांना फरक पडत आहे. परंतु ॲलोपॅथी किंवा मला माझ्या सायन्समध्ये असं शिकवलेलं नाही आहे. राईट फ्रॉम बिगिनिंग मी सायंटिफिकली काम करतो आहे की 100 लोकांना ताप आला आणि 100 लोकांना क्रोसिन दिलं तर 100 लोकांचा ताप कमी होईल. हा एक पॅटर्न आहे, हे एक सायन्स आहे. त्याचप्रमाणे मेमरीचं सुद्धा एक सायन्स आहे. मेमरीवर काम करा, तुम्हाला 100% शांती मिळेल याची फुल गॅरंटी आहे. जसं इकडे बघा, मेमरी ॲट बर्थ, जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा गृहीत धरा की माझ्याकडे 3 प्रकारचे मेमरीचे फोल्डर आहेत. काही न्यूट्रल मेमरी आहे, काही सिक्युरिटीची मेमरी आहे आणि काही इनसिक्युरिटीची मेमरी आहे. परंतु जन्माला आल्यापासून आजपर्यंत बघा, आता आजची काय कंडिशन आहे, आज माझी मेमरी पूर्णपणे चेंज झाली आहे. आज मी न्यूट्रल मेमरीमध्ये माझ्याकडे काय काय आहे, ज्या ज्या माझ्या हॉबीज आहे, जे जे काही मी स्वतः शिकलो ते सगळं काही आहे. म्हणजे रायटिंग, सायकलिंग, स्विमिंग, डान्सिंग, सिंगिंग, या सगळ्या गोष्टी माझ्या इथे मला काही स्ट्रेस येत नाही हे करत असताना. परंतु तुम्ही इकडे बघाल तर तुमचा जो इनसिक्युरिटीचा सेन्स आहे, जिथे जिथे तुम्हाला खूप काही स्ट्रेस येतो, अशा गोष्टींचा भरपूर इतका साठा झालेला आहे की तुम्ही सांगू शकत नाही. ह्यांना समजून घेणं आवश्यक आहे की या खऱ्या आहेत की या खोट्या आहेत. जर या खोट्या आहेत हे जर आपल्याला पटलं तर आपण आपला फॉर्म्युला वापरून त्यांना न्यूट्रल करू शकतो, त्यांना इकडे घालू शकतो. हा जो फॉर्म्युला आहे याला म्हणतो आपण बायोमेकॅनिक्स ऑफ ब्रेन अँड बॉडी. हा सुद्धा फॉर्म्युला जो आहे तो सुद्धा माझा कॉपीराईट आहे, हा दुसरा कोणी वापरू शकत नाही. हा जो फॉर्म्युला आहे तो 2 बेसिसवर चालतो. हा फॉर्म्युला चालतो कंटिन्युअस ऍक्टिव्ह प्रेझेंट टेन्स मध्ये. म्हणजे काल सकाळी 6 वाजल्यापासून आज सकाळी 6 वाजेपर्यंत समजा कंटिन्युअस ऍक्टिव्ह प्रेझेंट टेन्समध्ये माझ्या व्हॉलंटरी ब्रेननी काही मेमरीज जमा केल्या. आता आज सकाळी 6 वाजल्यापासून पुढे माझ्या कंटिन्युअस पॅसिव्ह प्रेझेंट टेन्समध्ये मी काल काय काय जे मेमरीत टाकलं होतं ते आज आपोआप चालणार आहे. बरोबर. म्हणजे असं की आज माझा जो कंटिन्युअस ऍक्टिव्ह प्रेझेंट टेन्स आहे, जर आज मी त्या मेमरी बनवल्या तर त्या उद्या पॅसिव्हली माझ्या प्रेझेंट टेन्स मध्ये आपोआप चालणार आहे. बरोबर. तर हा बायोमेकॅनिक्सचा फॉर्म्युला आपण वापरला तर आपण डेफिनेटली यातून बाहेर येऊ शकतो. गेली 1 वर्ष झालं की मी पुण्याला या प्रकारचे वर्कशॉप्स, 1 डे वर्कशॉप्स कंटिन्युअसली घेत आहे. आणि ह्या वर्कशॉप्समध्ये ह्या मेमरी चेंजवरती मी काम केलेलं आहे. बरेचसे लोक ज्यांना स्ट्रेस होता, अँझायटी किंवा डिप्रेशन होतं, आणि इव्हन सायकोलॉजिकल डॉक्टर्स त्यांनी हे अटेंड केलं.
त्यांच्या ज्या काही क्लिप्स आहेत, त्यांचे जे काही व्हिडिओ रेकॉर्डिंग त्यांनी दिले आहेत त्या प्रोग्रामच्या बद्दल, ते तुमच्यासमोर मी सादर करतो आहे. ह्यांना ऐका. हा म्हणजे मनाबद्दल प्रचंड संभ्रम होता की नक्की मन म्हणजे नक्की काय. अनेक पुस्तकांमध्ये, अनेक गुरूंकडून, अनेक लोकांकडून मन याविषयी, या संकल्पनेविषयी ऐकलेलं होतं, पण अजून असं कोणीच दाखवू शकलं नाही की याला मन म्हणतात. तुमच्या वर्कशॉपमध्ये आल्यानंतर असं लक्षात आलं की ओके, शरीरामध्ये हा जो काय एक भाग आहे, जो काय ब्रेन आहे, जो काय मेंदू आहे, त्याच्यामध्ये ज्या मेमरीज आहेत त्या कुठेतरी या माइंडशी रिलेटेड आहेत, त्या मेमरीशी डील करायला पाहिजे. याचे खुलासे, याचे उलगडे तुमच्या वर्कशॉप. काय फरक जाणवतो तुम्हाला? आता खूपच मोठा फरक जाणवतोय, कारण आता मला निश्चित कळलेलं आहे की माइंडचा आणि मेमरीचा संबंध नक्की कुठे आहे, जो वर्कशॉपच्या आधी मला माहिती नव्हता. वर्कशॉपच्या आधी माइंड कंट्रोल करा म्हणजे मी माझ्याच मनाकडे बघत बसलो असतो, मी माझ्याच स्वतःकडे विचार करत बसलो असतो, मीच विचार चक्रामध्ये अडकलो असतो. आता थोडंसं त्याचं डिफाईन मला करता येईल वर्कशॉप झाल्यानंतर की ही अशा पद्धतीचे माइंड आहे, अशा पद्धतीची मेमरी आहे, किंवा ही मेमरी या ब्रेनमध्ये, या माइंडमध्ये असोसिएटेड आहे. तर त्या मेमरीला मी टॅप केलं तर माझ्या पुष्कळ गोष्टीवरती कंट्रोल येऊ शकतो. हो, निश्चितच फरक जाणवला. कारण पूर्वी काही गोष्टींमध्ये तो स्ट्रेस यायचा, तो हल्ली स्ट्रेस येत नाही. कारण हल्ली ताबडतोब मला तो स्ट्रेस आणि ती मेमरी त्याचं असोसिएशन कळतं. तेव्हा असं लक्षात आलं की अरे आता हा स्ट्रेस नाही बरं का, ही पास्ट मेमरी आता या घटनेमध्ये आपल्याला आलेली. सांगण्यासारखं मिळालं का? हो, मुलांच्यासाठी हे सांगता येईल मला की आजकाल मुलं सुद्धा त्यांच्या शिक्षण पद्धतीमुळे, ज्या काय सध्याच्या सगळ्या एज्युकेशनचे एन्व्हायरमेंट आहे, याच्यामध्ये एक प्रचंड तणावाखाली असतात, एका विशिष्ट स्ट्रेस खाली असतात. तर मुलांना जर का फार योग्य वेळात, जर का योग्य वयात हे नॉलेज जर का वेळेत मिळालं तर कदाचित त्यांचं स्ट्रेस लेवल्स किंवा खूप कंट्रोल होतील. आणखीन त्यांना एक वेगळा ॲटिट्यूड मिळेल, एक वेगळा सायंटिफिक दृष्टिकोन मुख्य म्हणजे मिळेल. आणि यातला सायंटिफिक दृष्टिकोन हा माझ्या दृष्टीने मला फार महत्त्वाचा वाटतो. आणखीन पुण्याला एक लेडी सायकॅट्रिस्ट आहेत, डॉक्टर अनुपमा गुमास्ते, MBBS DLO म्हणजे ENT सर्जनसुद्धा बरेच दिवस त्यांनी प्रॅक्टिस केली. नंतर त्यांनी DCS म्हणजे सायकोलॉजीमध्ये डिप्लोमा केला. मुंबईला सुद्धा त्या बऱ्याच मोठ्या मोठ्या सायकोलॉजिस्टकडे त्यांनी काम केलं. परंतु माझं वर्कशॉप अटेंड केल्याच्या नंतर त्यांनी वारंवार या वर्कशॉपला यायला सुरुवात केली आणि आपण त्यांचं काय म्हणणं आहे ते पण पाहूया. माझ्या पूर्ण वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये आणि डिप्लोमा इन क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये हा फॉर्म्युला अजिबात कुठेही मला वाचायला मिळाला नाही. आणि तो कसा अप्लाय करायचा ह्याचे पण टेक्निक मला अजिबात माहिती नव्हतं. हे वर्कशॉप अटेंड केल्यानंतरच मला ते समजलं आणि मला खूप ते पटलं, त्यामुळे मी त्याचा प्रसार करते. सायंटिफिक अप्रोच आहे, आणखीन इनोव्हेटिव्ह आहे, त्यामुळे थोडासा तर फरक होताच की पूर्णपणे ब्रेन सायन्स शिकायला मिळालं आहे. आणि माझ्याही प्रॅक्टिसमधल्या बऱ्याचशा माझ्या पेशंट्सना कायमस्वरूपी आणि पूर्णपणे बरं वाटलेलं आहे. म्हणजे ही पद्धत वापरून? हां, 2 महिने झाले मी हीच पद्धत वापरते. सरांचा बायोमेकॅनिक्स ऑफ ब्रेनचा फॉर्म्युला जो आहे तो अभ्यास करण्यासारखा आहे. त्याच्यामध्ये जर आपण आपल्या मनात कुठलाही वाईट विचार आला, कुठलाही आपल्याला तो अनुभव आला किंवा आपल्या मनाविरुद्ध कोणतीही गोष्ट घडली तर त्याच्यामधनं जर आपण ती व्यवस्थित फिरवली आणि की आपल्याला मार्ग सुचतात, पेच प्रसंग सोडवता येतात आणि मग आपल्याला मानसिक स्वास्थ्य कायमस्वरूपी मिळू शकतं. कॅन्डिडेट होते जे यायचे तिथे, त्यांचं नाव गुलाम शब्बीर म्हणून. तर त्यांना जेव्हा मी विचारलं की तुमचा एक्सपिरियन्स काय आहे, बघा आपण स्वतःही, आय वॉज रियली अमेज्ड. मुझे बताते हुए ये दिली मसरत हो रही है कि मैंने जब से डॉक्टर सचिन सर का जो सेशन और वर्कशॉप ने अटेंड किया तो मेरी पूरी ज़िंदगी चेंज हो गई और मेरी लाइफ में तो बाहर आ गई और मेरे रूह को नई जान मिली. लेकिन मेरे रिलेशनशिप में जो है ना, सबसे पहली बात तो ये है कि मेरी जो वाइफ है, मेरी लाइफ पार्टनर, उसमें तो मुझे पहले जो सेशन अटेंड करने के पहले और बाद में तो मुझे ज़मीन आसमान का फ़र्क मिला. और बाकी जो मेरे लड़के हैं, मेरी बहू है, मेरे दोस्त हैं, मेरे और दूसरे जो रिलेटिव्स हैं, तो उसमें यानी मैं पॉजिटिव हो गया. पहले कुछ मुझे नेगेटिव ऐसा कुछ मुझे ये होता था, लेकिन अब मैं इतना पॉजिटिव हो गया. मुझे बोलते हैं वो लोग, अरे तुम इतना चेंजेस कहाँ से मिला तुम इतने बदल कैसे गए. मैंने कहा वो डॉक्टर साहब का दिया हुआ वो मंत्र है जो उस वजह से मुझे ये लाइफ में चेंजिंग मिली. वाइफ ने मुझे जब इतना चेंजिंग पाया तो मुझे कहा कि भाई आप ऐसे तो ना थे,
तो मैं बोला अभी ऐसे तो ना थे, अभी तो हो गया हूँ, अभी डॉक्टर साहब का कमाल है। और मैं ये भी वाइफ को बोला कि अब मैं भी ऐसा अभी ऐसा तो ना था, लेकिन आप भी थोड़ी चेंज होगी। तो वाइफ का बोलना था कि आप चेंज हो गए तो मैं चेंज होगी। था कि पहले मैं वर्कशॉप अटेंड करने के पहले तो मेरा डाइजेशन भी मेरा सही नहीं था। मैं वैसा चूरन वगैरह गोलियाँ वगैरह डॉक्टर साहब का वो दूसरे डॉक्टर साहब का लिखा हुआ जो मैं खाता था, लेकिन डॉक्टर साहब का वर्कशॉप अटेंड करने के बाद में अब मैं उससे भी छुटकारा पा लिया। अभी वो भी गोलियाँ भी नहीं देता, मेरा डाइजेशन एकदम ओके परफेक्ट हो गया। मन आणि मेमरी याविषयी आत्ता सरांनी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. अशाच वेगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं आपण जाणून घेत राहणार आहोत. पण वेळ झाली ब्रेकची. साम संजीवनीमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर, तुम्ही आत्ता काही क्लिप्स दाखवल्यात, काही व्हिडिओज दाखवलेत की ज्यामध्ये वेगवेगळ्या लोकांना मन, मेमरी ह्या सगळ्याविषयी कळल्यानंतर त्यांना त्यांच्यात झालेला बदल जाणवला. पण एक साधारण मधल्या वयाचे ते सगळेजण होते. पण अशी आता वेळ आलेली आहे की कॉलेजमध्ये जाणारे किंवा एक तरुण वयातले जे स्टुडंट्स असतात, खास करून विद्यार्थी, त्यांच्यावरती प्रचंड ताण असतो असं आपण बघितलंय. तर त्यांच्याविषयी म्हणजे त्यांनी तुमचं काही वर्कशॉप जसं तुम्ही सांगितलं तसं अटेंड करून त्यांना काही त्याचा फरक जाणवला का, काही चांगला परिणाम दिसून आला का? तसं खूपच, कारण की तसे लोक खूप आले. दोज पीपल हू हॅव जस्ट स्टार्टेड देअर करिअर, म्हणजे आता जस्ट सुरुवात केली करिअरची, किंवा जे कॉलेज गोईंग स्टुडंट्स आहेत असे लोक खूप आले. आणि अशा लोकांना ताणतणाव खूप जास्ती आहे की उद्या काय होईल किंवा काय नाही. स्पर्धा ही खूप आहे, खूप स्पर्धा जास्ती आहे. माझा मेन फोकस आहे खरं म्हणजे की जितकी पाटी कोरी तितकं बरं. बरोबर. किंवा जितकी पाटी भरलेली असेल ती पहिले पुसावी लागेल, मग परत लिहावं लागेल. बरोबर. त्याच्यामुळे पहिले तर पॅरेंटला पकडायला पाहिजे. म्हणजे पॅरेंटनी अशी एखादी सिच्युएशन बनवावी की त्यांच्या मुलांची जी पाटी आहे ती व्यवस्थित लिहिल्या गेली पाहिजे. किंवा 17, 18, 20 वर्षाला जर टॅप केला आपण तर मेमरीचा संचय तेवढा नाही आहे. त्याच्यामुळं जुन्या मेमरीज त्या काढून टाकून आपल्या नवीन मेमरीज बनवता येतील. आता इकडे पाहिलं आपण तर एक मुलगा माझ्याकडे प्रतीक नावाचा, जो अत्यंत त्याची थॉट प्रोसेस आहे कंट्रोलमध्ये नव्हती, तर तो काय बोलला ते बघूया. वर्कशॉप अटेंड करण्याच्या अगोदर मला काहीसे प्रॉब्लेम होते. म्हणजे खूप एक्सेसिव्ह थॉट होते, खूप आधी जास्ती विचार करायची सवय होती आणि नकारात्मक विचारांची संख्या ही माझ्या आयुष्यात खूप होती. पूर्णपणे या नकारात्मक विचारे नकारात्मकतेला घालवण्यासाठी किंवा ही निगेटिव्हिटी माझ्या लाईफमध्ये घालवण्यासाठी, एक्सेसिव्ह थॉट घालवण्यासाठी मी खूप प्रयत्न केले. ॲक्च्युली एक्सेसिव्ह थॉट आणि निगेटिव्हिटी माझ्या लाईफमध्ये, माझ्या करिअरमध्ये खूप मोठे अडथळे बनत होते. किंवा माझ्या अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन नाही होणं, किंवा मित्रांबरोबरचे रिलेशनशिप व्यवस्थित नाही राहणं, अशा किंवा फॅमिलीमध्ये सुद्धा प्रॉब्लेम येणे, किंवा मग नातेवाईकांबरोबर संबंध बिघडणे. कारण निगेटिव्हिटी थिंकिंग असल्यामुळे किंवा जास्ती नकारात्मक विचार असल्यामुळे माझ्या आयुष्यात काय व्हायचं की मी माझ्या आयुष्यातला आनंदच कुठेतरी हिरावून गेलो. मी स्वतःला विसरून बसलो होतो. बाबा कोणतं तरी भूतानी मला पछाडलं का काय, का मग जावं कोणी काय, मग ते आमची आई थोडी मग जरा भोळी, मग जावा या बाबाला दाखवा, त्या बाबाला दाखवा, इथं जावा तिथं जावा, अजून कुठं मग हिप्नॉसिसकडे जावा, कुठं माइंड कंट्रोलच्या कोर्सकडे जावा. असं वाटतं की शक्यच नाही आहे. मग वर्कशॉप अटेंड केल्यानंतर मला असं जाणवलं की अरे हां, आपण करू शकतो. आणि केलेलं आहे मी. वर्कशॉप अटेंड करून आज मला 4 महिने झालेले आहेत. या मी ह्याच्यातनं एक्सेसिव्ह थॉट आणि निगेटिव्हमधनं मी 100% बाहेर आलेलो आहे. आणि मला कुठलाही आता माझा एक्सेसिव्ह थॉट नाही. हो, खूपच चांगल्या प्रकारे त्यांनी सांगितलं तसं की बऱ्याच गोष्टी असतात मनामध्ये आणि त्यामुळे मनामध्ये म्हणायचं किंवा आठवणींमध्ये, आपण स्मृतींमध्ये म्हणूया, आणि त्यामुळे आपल्यावरती परिणामही होत असतो आणि बऱ्याच गोष्टींवरती परिणाम झालेला दिसून येतो. आणि हा एक वेगळा फॉर्म्युला तुम्ही आत्ता खरं आम्हाला सांगितलात की मन म्हणजे मेमरी, हा एक विचारच पूर्ण वेगळा आहे. हा विचार लोकांपर्यंत कसा काय पोहोचवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय? ह्याच्यासाठी मी गेल्या 1 वर्षभर झालं तर पुण्याला वर्कशॉप सुरू केले आणि आता ते वर्कशॉप आता मी स्प्रेड करतो आहे. म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र ज्यांना कोणाला गरज असेल अशा प्रकारच्या वर्कशॉपची, जे की इंडस्ट्रीजमध्ये आपल्याला आउटपुट जास्ती पाहिजे आहे, तर तिथे एक्झिक्युटिव्हसाठी किंवा तिथले काम करणारे लोक किंवा महिला मंडळ आहेत किंवा सामाजिक संस्था आहेत किंवा जेही कोणी शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, कोचिंग क्लासेस आहेत, ज्यांनाही कुणाला असं वाटतं की आपल्याला मेमरीवरती काम करून, मेमरी न्यूट्रल करून घेऊन आपली वर्किंग कॅपॅसिटी, आपलं कॅलरी आणि टाईम
जर व्यवस्थित कामाला लावायचं आहे तर त्यांनी हा वर्कशॉप जरूर ठेवावा. तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि मी तुमच्याकडे ते वर्कशॉप द्यायला येईन. हे वर्कशॉप फक्त 1 दिवसाचं असतं, सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. जसं इकडे तुम्ही बघाल तर तुम्हाला दिसेल की या वर्कशॉपच्या बाबतीत मी काही लिहिलेलं आहे की अटेंड 1 वर्कशॉप अँड ऑल वरीज स्टॉप. कोणासाठी आहे हे? पॅरेंट्स, टीचर्स, इंटलेक्ट्स, एंटरप्रिन्युअर्स, एक्झिक्युटिव्स, ह्युमन रिसोर्स मॅनेजर्स, वर्किंग कपल्स. कोणालाही जर वाटलं की त्यांचा काही ग्रुप आहे आणि त्यांना जर हे असं वर्कशॉप असं ठेवायचं असेल तर ते मला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि मी त्यांच्याकडे जाऊन हे वर्कशॉप देईन. डिमिस्टिफाईंग माइंड अँड ब्रेन हे हिंदी किंवा मराठी किंवा इंग्लिश या तिन्ही भाषांमध्ये अवेलेबल आहे. अपार्ट फ्रॉम दॅट जे लोक माइंड हीलर्स म्हणून काम करतात आहे अशा लोकांसाठी ही जी एक्स्ट्रा माहिती आहे ही माहिती माझं वर्कशॉप अटेंड करून ते स्वतः वापरू शकणार नाहीत, कारण की ते कॉपीराईट आहे. हे माझ्या माघारी कोणी जर वापरलं तर तो गुन्हा होतो. तर त्याच्यासाठी तुम्हाला याचा माझ्याकडे येऊन सर्टिफिकेशन कोर्स करावा लागेल. म्हणून एक सर्टिफिकेशन कोर्स डॉक्टर सचिन देशमुख कडून ह्या मेथडची प्रॅक्टिस करण्यासाठी आवश्यक आहे. म्हणून 2 दिवसाचा एक ट्रेनिंग प्रोग्राम मी अवेलेबल करून दिलेला आहे, जो की फक्त MBBS, BAMS, THMS, BHMS आणि MA क्लिनिकल सायकोलॉजी कॅन्डिडेट जेही कोणी असतील त्या लोकांसाठी आपण हा वर्कशॉप अवेलेबल करून दिलेला आहे. तर ज्यांना कोणाला ह्या बाबतीमध्ये जास्त शिकायची इच्छा असेल तर त्यांनी डेफिनेटली मला त्या बाबतीत कॉन्टॅक्ट करावा. नक्कीच लोकांना खरंच आवडेल हे सगळं ऐकायला आणि हा वेगळा कन्सेप्ट आहे तो लोकांपर्यंत पोहोचणं खरंच खूप गरजेचं आहे. पण वेळ झाली ब्रेकची. साम संजीवनीमध्ये इथे घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर, संपूर्ण कार्यक्रम आपण आत्ता मन आणि मेमरी याविषयी बोलत होतो. मेमरीवरती काम करायचं असं आपण म्हटलं, पण ही मुळात जसं मन म्हणजे काय हे आपल्याला माहिती नव्हतं सुरुवातीला, तसं मेमरी म्हणजे नक्की काय, ती कशी तयार होते याविषयी काय सांगाल? बघा, मेमरी म्हणजे आपण ज्या काही आपल्याला अनुभव येतात, आपल्या डोळ्यांनी आपण काही फ्रेम्स पाहतो, कानांनी काही व्हॉइसेस ऐकतो किंवा जिभेने काही टेस्ट घेतो किंवा नाकाने काही स्मेल घेतो किंवा स्किननी किंवा विसरणे आपल्या काही फिलिंग्स येतात, यांना आपण पंचेंद्रिय जे आपले स्पेशल सेन्सेस म्हणतो. त्याच्यामधून आपल्या मेंदूमध्ये जे काही इनपुट जात असतं ते इनपुटच मेमरी म्हणून ॲक्च्युली रेकॉर्ड होतं तिथे. बरं. आणि त्या पर्टिक्युलर वेळेला माझा जो सक्रिय मेंदू आहे हा सक्रिय मेंदू माझ्या आजूबाजूला साऱ्या घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण करून त्याच्यावरती काहीतरी निर्णय घेत असतो. आणि ते निर्णय एक तर न्यूट्रल असतात किंवा माझ्यासाठी सेक्युरिटी असते किंवा माझ्यासाठी असुरक्षितता किंवा इनसेक्युरिटी असते. ओके. आता समजा असं गृहीत धरा की प्रत्येक जी लहानपणीची मेमरी आहे त्यावेळेला रॅशनॅलिटी नसते आपल्याकडे. 15 वर्षाच्या खाली आपला जो मेंदू, आपल्याकडे रॅशनॅलिटी काही नसते. आपण निव्वळ एक जो इन्स्टिंक्ट, बेसिक इन्स्टिंक्ट जो नेचरने दिलेला आहे त्याच्यावर काम करत असतो. आणि तो बेसिक इन्स्टिंक्ट आहे सेल्फ सर्व्हायव्हल, म्हणजे मी स्वतः कसा आधी वाचेल हा बेसिक इन्स्टिंक्ट झाला. तुम्हाला लहानपणी कारमध्ये बसायचं आहे तुम्ही घाबरणार आहे, अंधारात जा म्हणलं तर घाबरणार आहे. परंतु मोठे झाल्यानंतर तुम्ही माहिती आहे, तुम्हाला रॅशनॅलिटी आहे की हा ठीक आहे मी कार शिकू शकतो, हा ठीक आहे अंधारात जायला काही प्रॉब्लेम नाही. परंतु लहानपणी असं नसतं. म्हणून लहानपणी ज्या मेमरीज बनतात ना त्या खूप गाढ आणि खूप जास्ती डीपली बनू शकतात. ओके. आम्ही या मेमरीज समजा अँटीजन अँटीबॉडीच्या स्वरूपामध्ये व्हॅक्सिनेशन दिलं तर सायंटिफिकली त्या मेमरीज आजही तुमच्यामध्ये अवेलेबल आहे. त्याचप्रमाणे तुम्ही एक साधी गोष्ट एक बघा की 4 वर्षाचा मुलगा आहे समजा, आणि त्या मुलाला त्याचे वडील सांगतात आहे की तू रडू नको, रडलास तर बघ, आणि तो मुलगा अजून रडतो. तर वडील सांगतात हे पहा ह्या मुलाला मला शिस्त लावायची आहे, तू रडलास तर तुला त्या अंधारा खोलीमध्ये बंद करेल, तिथे भूत असतात ते तुला खाऊन टाकतील. आता असं सांगितल्यानंतर तरी तो मुलगा रडायचा जर थांबला नाही तर वडील काय करतील, वडील त्याला उचलतील आणि त्या अंधारा खोलीमध्ये बंद करून टाकतील. मुलाचं रडणं एका सेकंदाच्या आत थांबून जाईल. एका सेकंदाने वडील बाहेर काढतील. वडिलांना असं वाटेल की बा मी तर खूप छान काम केलं, मी माझ्या मुलाला ओबिडियंट बनवलं. परंतु त्या एका सेकंदामध्ये 2 फार मोठ्या वाईट गोष्टी घडलेल्या आहेत. एक म्हणजे त्या मुलाच्या मनामध्ये मरेपर्यंत ती भीती जी अंधाराची की अंधारामध्ये माझा जीव जाऊ शकतो, गोष्ट असतात तिथे, ही आतमध्ये गेलेली. आता तो विसरून जरी गेला तो ती घटना, पण जेव्हा केव्हा तो अंधारात जाईल तेव्हा
सूर्याच्या गतीने स्पीड ऑफ लाईट इंटू स्पीड ऑफ लाईटने ती मध्ये जाईल आणि ती मधली जी घटना आहे ती बघून शरीरावरती स्ट्रेस आपोआप परिणाम. म्हणजे जरी आपण मोठं झालो आणि आपण म्हटलं की आता मला मी तोंडाने म्हणत असलो की मला भीती वाटत नाहीये, तरी सुद्धा ती कुठेतरी बॅक ऑफ द माइंड असते असं तुम्हाला म्हणायचंय. हा, आणि त्याच्यापेक्षा अजून एक महत्वाची गोष्ट जी सगळ्यात वाईट आहे ती त्या लहान मुलाच्या मनात जी बसली आहे मेमरी, की ज्या माणसाने मला अंधारामध्ये टाकलं, ज्या माणसाने मला इतक्या जीव घेण्या प्रसंगामध्ये घातलं, तो माझा मित्र आहे की माझा शत्रू आहे. आणि त्याचा आन्सर एकदम सिंपल आहे, तो माझा शत्रू आहे. आता ही जर मेमरी परत आतमध्ये जाऊन बसली तर उद्या चालून तो माणूस केव्हाही समोरून जाईल किंवा तेव्हा हाक मारेल, त्याचा आवाज आला किंवा त्याच्यासारखा माणूस दिसला कुठल्याही प्रकारचा, तर तीच मेमरी जागृत होऊन शरीरावरती स्ट्रेस येणार आहे. तर याच्याबद्दल डिटेलमध्ये आपण अजून वर्कशॉपमध्ये बोलू शकतो. हो नक्कीच. म्हणजे एकूण तुम्ही असं म्हणताय तसं की मेमरी जी आपल्या काही स्मृती आहेत, ज्या काही आठवणी आहेत, त्याच्यावर आपल्याला सतत काम करत राहायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही सांगितलेले फॉर्म्युले वापरायचे आणि त्याच्यावर काम केलं की आपण आपोआप आपल्या मनावरती किंवा आपल्यावरती ताबा आणणार आहोत आणि आणू शकणार आहोत आणि त्याचा चांगला परिणाम दिसून येणार. आणि एक गोष्ट सांगतो की जर तुम्हाला हे अवघड वाटत असेल तर सोडून द्या. मी असं सांगतोय, असं हे अवघड अजिबात नाहीये. 2 अधिक 2 तुम्ही पहिल्या दिवशी जेव्हा सेलफोन हातात घेतला असेल तेव्हा तुम्हाला अवघड वाटलं असेल. आज कसं सोपं वाटतं की नाही, तसंच आहे ते पण. आता तुम्हाला हे नवीन नवीन वाटतंय म्हणून ते अवघड वाटतंय, पण ते खूप सोपं आहे. इट्स व्हेरी इझी. डॉक्टर, खरंच खूप सुंदर माहिती, खूप वेगळ्या तऱ्हेचे विचार तुम्ही आमच्यासमोर आज इथे येऊन मांडलेत, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. अशाच तज्ज्ञांसह आपण साम संजीवनीच्या पुढच्याही भागात भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.